यज्ञत्वा मत्तो भवती. आपण पाहिलंय की भक्ती मार्ग हा विषय, भक्ती म्हणजे अफाट प्रेम, प्रेम प्रेमाने वागणं, प्रेम निर्माण होणं, प्रेमाने कार्य करणं, प्रेमाने कर्म करणं, प्रेमाने अध्यात्माचं कर्म करणं, हे सर्व दूर अपेक्षित आहे, सर्व ठिकाणी अपेक्षित आहे. पण त्याला भक्ती म्हणत नाहीत. खरं स्वरूप जे येतं अखंड भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती येतं की ज्ञानोत्तर म्हणजे पुन्हा आली पंचायत. ज्ञान त्याला म्हणतात की ज्याला आत्मज्ञान झालंय. आत्मा किंवा परमात्मा ज्यानी जाणला, ज्यानी पाहिला, ज्यानी अनुभवला. लक्षात घ्या पुन्हा वाक्य, ज्यानी आत्मा किंवा परमात्मा अनुभवला, जाणला आणि पाहिला आणि अखंड त्याला एक दर्शन होतंय, त्याची अनुभूती येते, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि सगळ्या हिंदुस्थानमध्ये अर्थ जो करण्यात आलाय की शब्द पंडितांनाही ज्ञान म्हणून म्हटण्यात आलं. ते आत्मज्ञानी आहेत कारण शब्द पंडित आहेत. पोथ्या सांगणारे, पुराण सांगणारे, भागवत कथा सांगणारे, यज्ञ हवन करणारे, उपनिषदांचा अर्थ सांगणारे, उपनिषद वाचणारे, सगळ्यांना हे जे पंडित आहेत, विद्वान लोक आहेत, यांना देखील ज्ञानी ही संज्ञा आली. अध्यात्मामध्ये ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नाही. आणि म्हणून थोडीशी फोड अशी आहे आपण करतोय की शब्दज्ञान म्हणण्यापेक्षा अध्यात्मामधलं ज्ञान वेगळं, विषयामधलं शब्दज्ञान वेगळं. आता शब्दाला आपण एवढंच म्हणूया की पंडित जर असेल, विद्वान असेल, कथेकरी असेल, कीर्तनकार असेल, यांना जे काही जाणून शब्दाने घेतलंय त्याला इन्फॉर्मेशन म्हणूया. इन्फॉर्मेशन म्हणजे सूचना, माहिती. ज्या योगे अध्यात्माच्या वाटचालीची माहिती दिल्या जाते तेवढंच पंडितांना मान आहे. म्हणून त्याला ज्ञानी म्हणू नका, माहिती देणारे टीचर. ह्या पलीकडे त्यांचं महत्त्व नाही आहे. म्हणून आत्मज्ञान वेगळं आणि शब्दज्ञान वेगळं. शब्दज्ञान नाही, ती माहिती आहे, माहितीपत्रक आहे किंवा सूचना देणार, माहिती देणार, इन्फॉर्मेशन टेक्निक. ओशोनी हे शब्द वापरलेत, माहिती किंवा इन्फॉर्मेशन, बस दुसरंच नाही. आता इथे ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालंय, ब्रह्मसाक्षात्कार झालाय, ब्रह्माचा अनुभव आलेला आहे, ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव आलेला आहे आणि भक्तीच्या दालनामध्ये श्री गुरुनी त्याचं बटन ऑन केलेलं आहे आणि प्रेम झरा त्याचा वाहतोय. आता पुढे जी वाटचाल आहे ती भक्तीची आहे. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आत्मज्ञान झालं, ज्ञानयोगी झाला, ज्ञानयोगानंतरचं होणारं जे काही दालन असेल, जो प्रवास असेल, जे मार्गक्रमण असेल, त्याची स्थिती काय होते भक्तीमध्ये एंट्री झाल्यानंतर. ज्ञानयोग पाहिजे, ब्रह्मसाक्षात्कार पाहिजे, परमात्मानुभूती पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पुढे जाता येतं, यज्ञत्वा मत्तो भवती. सविकल्प समाधी ब्रह्मसाक्षात्कारामध्ये होते. आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर एक सविकल्प समाधी होते आणि सविकल्पाकडून निर्विकल्पाकडे जायचं असतं. त्याच्यामध्ये या भक्तीच्या वाटा प्रचंड आहे. आणि निर्विकल्प समाधी होण्याकरिता, निर्विकल्प म्हणजे निर्विचारी, विकार रहित, कल्पना रहित, स्वप्न रहित, सगळं अगदी निर्विचारी, निर्विकल्प. कुठल्या कल्पना नाही, कुठली वासना नाही, कुठल्या इच्छा नाही, कुठल्याही कामी गोष्ट नाही, काम नाही.
त्याला म्हणतात निर्बीज निर्विकल्प समाधी. आणि या निर्विकल्प समाधीमध्ये ज्यावेळेस भक्तीची वाट सापडते तो खाली उतरत नाही. आणि स्थिती काय होते? मत्तो भवती, मस्त मदन मस्त स्थिती. आपल्या मस्तीत असतो तो. भलेही तो हिमालयात असो, भलेही त्याजवळ कोणी असो नसो, एकदा का त्या ध्यानामध्ये तो गेला, ध्यान आणि समाधी, आणि त्याच्यामध्ये प्रेमाचा डिंक जर लागला, चिटकला, मत्तो भवती. बस आपल्या मस्तीमध्ये जडभरताचं उदाहरण पहा. जडभरत पूर्वीचं नाही सांगत, त्याचा जन्म हा जडभरत, ऋषभदेवांचा पुत्र जो भरत होता, सम्राट भरत, ज्याच्यावरनं भारताचं नाव पडलं, तो भरत एका याच्यामध्ये अडकला, हरणाच्या याच्यामध्ये तपश्चर्या करीत असताना वनामध्ये दुसरा जन्म घ्यावा लागला. एक गोष्ट चुकली, आसक्ती वाढली, आसक्त झाला, हरणाचं कसं होईल, त्याच्यात गेला, हरिण व्हावं लागलं, आणि पुन्हा नंतर जडभरत झाला. जडभरत झाल्यानंतर हुशारी बंदच केली, दाखवायचीच नाही हुशारी. ठोंब्या म्हणायचे सगळ्या भाऊजाया, काही करत नाही, खायला काळ्या खातो आणि मस्त बसतो. शेतात गेले, मस्त राहा, काहीच नाही. मत्तो भवती. आणि असेच बसलेले असताना एकदा राजा नहुषची पालखी चालली आणि एक भोई थकला. म्हणले आणा पकडून दुसरा कोणीतरी. हा लठ्ठमुठ होता जडभरत, पकडलं त्याला, पालखीला लावलं. राजाची पालखी आहे, चाल. आणि हा किडा मुंगी काही दिसायला लागलं की लगेच अशी उडी मारायचं आणि राजाच्या डोक्याला लागायची ती पालखी. एकदम खाली तरी बसायचं नाही, उडी तरी मारायचं. राजाने विचारलं, कोण आहेस तू? कोण म्हणल्यानंतर मग मात्र त्यांनी विद्वत्ता दाखवली राजा नहुषाला. व हाच प्रश्न मी स्वतःला विचारतोय, तुम्ही तुम्हाला विचारता की कुठून आलो आणि मी कोण. मग मात्र परेशान झाले आणि राजाला एक एक शब्द टाकल्यानंतर म्हणले, अरे बाप, हा तर महापुरुष दिसतोय. लोटांगण घातलं. तोपर्यंत मस्त पालखीला लावा, शेतामध्ये काम करायला लावलं, पाणी अडवायला लावलं, सगळं केलं. मत्तो भवती. शिव्या दिल्या, शिळ्या भाकरी टाकल्या खाण्याकरता, काही नाही, मस्त स्थिती. राजा सिकंदर ज्यावेळेस चालला सैन्य घेऊन, त्यावेळेस एक साधू रस्त्यामध्ये असा पडला. आले सैनिक, उडव. ते म्हणले राजा यायला. ते म्हणले हम भी राजा है, मगर हम महाराजा है, हम सम्राट है. ते म्हणे हे तर भिकाऱ्यासारखं साधू दिसायला आणि सम्राट म्हणायला स्वतःला. शेवटी सिकंदराला हालायला तयार नाही. तू कोण? ते म्हणे सिकंदर म्हणे मी राजा आहे, हटो. ते असे पसरलेले रस्त्यामध्ये. ते म्हणे मी सम्राट आहे, मी खरा राजा आहे. सैन्य कुठे म्हणले? तुझ्याजवळ हे काय म्हणले? माझं खूप मोठं वैभव आहे म्हणले. तू तरी भिकाऱ्यासारखा मागतोस आणि जिंकत चाललेला आहेस. अरे मी सम्राट आहे, मला कशाची गरज नाही. सिकंदर मत्तो भवती. ते म्हणे तुला माहिती आहे तरवारीनं मान तुझी कापल्या जाईल, बस तेवढंच करू शकता तुम्ही. माझं शरीर, पण माझा आत्मशरीर तुम्ही काही करू शकत नाहीत. मत्तो भवती. भीत नाही ती माणसं. मस्त म्हणजे बोलणं नाही, चालणं नाही, निर्विचार पहुडलेले आहेत. म्हणून आजही हिमालयामध्ये 10,000 वर्षाचे तपस्वी आहेत. मत्तो भवती त्या स्थितीमध्ये आहेत. स्तब्धो भवती. हालचाल देखील नाही. बस 10,000 वर्ष जाओ, 5,000 जाओ, 2,000 जाओ, मस्तीमध्ये येत आपल्या.
मग कबीरही म्हणतात यारो लागो मन लागो यारो फकीरी में वो सुख कहा अमीरी में. बस मी माझ्या ह्याच्यात मस्त आहे. आत्मा रामो भवती. आणि ती स्थिती आत्ताच मी सांगितलं, आत्मा राम. ब्रह्मानंद मिळाल्यानंतर, आत्मानंद ब्रह्म साक्षात्कारानंतर, आत्मानुभूती झाल्यानंतर आत्मा रामामध्ये हा पौडलेला असतो. स्तब्ध, शांत, स्थिर, हालचाल देखील नाही, दगडासारखं शरीर होतं. मागे सांगितलेले म्हणून आता तेवढंच फक्त सांगून पुढे सरकतोय मी. अशी स्थिती असते. गौतम बुद्ध ज्ञान झालं. विषयाचा प्रेम म्हणजे बिंदूमध्ये सागर उतरणे. परमेश्वराचं आनंदानुभूती. परमेश्वर सागर रूप आहे, आपण बिंदू रूप आहे. पण बिंदूला असा सागराचा साक्षात्कार होतो की पूर्ण सागराचा आनंद या बिंदूमध्ये येतो. आणि मग स्थिती येते स्तब्धो भवती मत्तो भवती आत्मा रामो भवती. ज्या वेळेस भक्तामध्ये भगवान उतरतो, बिंदूमध्ये सिंधू उतरतो, जीवनात चक्रवात येतो, फार मोठा बदल होतो. एक वादळ होतं, पूर्ण जीवन बदलल्या जातं. आनंदाच्या तरंगाच्या लाटा उसळतात, सुनामी लाटा. एक वादळ येतं जीवनात. जीवन काय? जीवन म्हणजे दुःखाचा सागर. कधी तुम्हाला त्याच्यामध्ये टेम्पररी सुख मिळाल्यासारखं वाटेल, पण नेहमी तुम्ही दुःखात असाल. खरं म्हणजे दुःखो भवती, वरून हसता आतून रडता. माणसं खोटे मुखवटे आहेत, वरून हसतायत पण आतून दुःखी आहेत, आतून चिंताग्रस्त आहेत. वरून वा वा वा, हाऊ आर यू, ओके. अरे कशाचा ओके, नो ओके. याच्यामध्ये मात्र पूर्ण जीवन बदललं जातं. संसारात किती चटके बसो, संसारात किती नुकसान हो, पण हा मत्तो भवती, आनंद भवती. कारण याच्या बिंदूमध्ये सिंधू परमात्मा उतरलाय, जीवामध्ये परमात्मा उतरलाय. वेगळ्या लोकात जातो तो परमेश्वरामध्ये जगतो, परमेश्वरासाठी जगतो, परमेश्वरामध्ये जगतो. लक्षात घ्या, परमेश्वरासाठी कार्य करतो, सगळं परमेश्वरासाठी, सगळं सर्वार्पण केवळ परमेश्वरासाठी. सद्गुरू आणि परमेश्वर. भक्ती त्यावेळेस साध्य होते. भक्तीच्या कंडिशन्स आहेत या. अशी स्थिती झाली पाहिजे. बुद्धाला ज्ञान झाले, 7 दिवस स्तब्ध राहिले. ज्यावेळेस आत्मसाक्षात्कार झाला, सुजाता नावाच्या शिष्यानी एक खीर आणून दिली. खीर पिले बुद्ध. 7 दिवस समाधी, स्तब्ध. आणि समाधी उतरल्यानंतर कित्येक दिवस स्तब्ध. बोलले नाहीत, चालले नाहीत, बस दगडासारखं शरीर. ध्यान योगी स्तब्ध राहण्याची चेष्टा करतो, भक्ती योगी स्तब्ध होतो. ध्यान अलीकडची पायरी. ध्यानानंतर ज्ञान, ज्ञानानंतर भक्ती. लक्षात घ्या, 3 स्टेजेस. ध्यानानंतर समाधी, समाधीनंतर भक्ती. सविकल्प आणि निर्विकल्प समाधी नंतर, सविकल्प समाधी नंतर भक्ती सुरू होते. सांगितलं मी. हा प्रयत्न करतो ध्यान लागण्याचा, हे करण्याचा. तुम्हालाही अजून
2 तास 3 तास साधना केल्यानंतर जर खरंच बसले इमानदारीनं तर खरी मजाला सुरुवात होते. 1-2 तासात तर काही विशेष मजा येत नाही. माणसं 10 मिनिटं बसतात की नाही शंका आहे, पण समजा 2 तास बसली तर मजा नेमकी सुरुवात होणार 3 तासानंतर. मग खरी मजा आहे. म्हणजे ध्यानला स्तब्धो भवती होण्याकरिता प्रयत्न करावा लागतो. पण भक्तीमध्ये एकदा वरच्या पायरी आहे. भक्ती म्हणजे ज्ञानयोगानंतरची निर्विकल्प समाधी अवस्था. एकदम स्तब्ध होतो, ॲटोमॅटिक. विचार गायब, कल्पना गायब, स्वप्न गायब, तरंग गायब, विकार गायब, सगळं असं. जिंदगानी मैंने हासिल की मर जाने के बाद, जैसे ही तुम मिटे की परमात्मा हुआ. स्वतः संपून जा. भक्तीमध्ये एक उरतो, ज्ञानामध्ये 2 शिल्लक असतात. आत्मा आणि परमात्मा शिल्लक आहे, जीव आणि परमात्मा शिल्लक आहे. आणि भक्तीमध्ये एकाला संपून जायचंय, भक्तीमध्ये स्वतःला संपवायचंय, माझं अस्तित्व संपवायचंय. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात ना, काय, माझे असते पण लोपो, माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. परमेश्वराला प्रार्थना केली, मी जिवंत आहे हा भाव देखील संपला पाहिजे. मी आणि परमेश्वर वेगळे आहोत, एकाला संपायचंय, त्याला भक्ती म्हणतात. वन शुड गो. ज्ञान योगामध्ये परमेश्वर राहत नाही, आत्मा राहतो. आणि भक्तीमध्ये परमेश्वरच राहतो, आत्मा गायब होतो. माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो, मजदनी वसिको भूत जात. जैसे ही तुम मिटे की परमात्मा हुआ. तुम्ही स्वतःला संपवा, म्हणजे मन आणि अहंकार संपले की परमात्माच उतरतो. सगळ्या क्रिया, सगळी जिंदगानी, सगळी जिंदगी परमात्मामय होते. आज तसे परमात्म्याला फार प्रेमाने बोलावलं तर दरवाजापर्यंत येईल, पण तुमच्या घरात कसा घुसेल जर घरात दुसरा कचरा असेल, विचारांचा, विकारांचा, कल्पनेचा, संसाराचा, कसा घुसेल? थांबणार नाही तो पाहुणा थांबणार नाही. म्हणजे संसार करू नये असं नाही, आसक्ती किती असावी, आसक्ती परमेश्वराची असावी. आणि संसार प्रारब्धावर चालवावा. काम फुल करा, काम पूर्ण करा, पण सगळं परमेश्वरमय पहा. भक्ती मृत्यूची कला आहे, परमात्मा शोधण्याची नाही. परमात्मा ॲटोमॅटिक येतो, त्याला पाहायला कुठे जाणार हो तुम्ही? ज्याच्या, भगवान कृष्ण सांगतायत, ज्याच्या एका छोट्याशा अंशावर, म्हणजे करोडो केस असतात माणसाच्या याच्यात, पण एका केसावर संपूर्ण अनंत ब्रह्मांड उत्पन्न झालेले. अनंत ब्रह्मांड एका छोट्याशा अंशाच्या शक्तीवर. कुठे शोधायला जाणार त्याला? आणि आपण एक चिलीड देखील नाहीत, चिलटासारखं. चिलीड भुस गेलं. एवढ्या मोठ्या ह्या प्रचंड संसारामध्ये आपण कुठे?